हरि ओम 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 हरि ओम। वंदे गुरूणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगुलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्तः उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामि नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसा। भगवद्गीता 12वा अध्याय। असं समजलं जातं की पहिले 6 अध्याय कर्मयोगाचे आहेत, त्याच्यानंतर 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत भक्तियोग आहे आणि 13व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत ज्ञानयोग आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे की 12व्या अध्यायापासून 15व्या अध्यायापर्यंत ज्ञान कांड आहे. त्या दिसायला जरी भक्तियोग दिसत असलं तरी तो ज्ञानयोग आहे, ज्ञानाशी संबंधित आहे. त्याची सुरुवात जी आहे ती अर्जुनाच्या प्रश्नांनी झालेली आहे. ज्ञानेश्वरीत मात्र ती सद्गुरु स्तवनाने झालेली आहे. कित्येक श्लोक भगवद्गीतेतले हे जणू काही या गीता गंगेच्या प्रवाहामधली तीर्थस्थान आहेत. कितीतरी श्लोक असे सांगता येते. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अशा प्रकारचे जे श्लोक आहेत ते भगवद्गीतेचे तीर्थक्षेत्र आहेत. कितीतरी श्लोक असे आहेत, पण 12वा अध्याय हा संपूर्ण अध्याय तीर्थक्षेत्र आहे. म्हणून त्याची सुरुवात करताना भगवान अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देणार आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र इतका विशेष अध्याय आहे, तर योगविद्येचं दान ज्या सद्गुरूंच्या पासून होतं त्यांच्या स्तवनाने याची सुरुवात केली आहे. आणि ती विशेष होई. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. या ओवीचाच मोह इतका विलक्षण आहे की जय जय वो शुद्धे असं सद्गुरूंना म्हटलेलं आहे. शुद्ध काय असतं? शुद्ध सर्व काळ एकच गोष्ट सर्व काळ शुद्ध असतं, ते म्हणजे ज्ञानस्वरूप. ज्ञानस्वरूपात पाहत आहे. जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे आणि अध्यात्मविद्येचं दान करणं या अर्थाने उदार. उदार म्हणून प्रसिद्ध आहे. अनवरत आनंदे वर्षती आहे म्हणून वर्णन करतात त्यांचं. उदारे प्रसिद्धे, उदार म्हणून प्रसिद्ध आहेत. पण अजून एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये, या सगळ्या ओव्या ज्या आहेत त्या अनंत छटा प्रकाशित करणारे आहेत. उदारे प्रसिद्ध आहे याचा अर्थ उदार आहेत म्हणून प्रसिद्ध आहेत असा एक आहे, पण त्याचबरोबर प्रसिद्ध होण्यामध्ये औदार्य आहे त्यांच्या.
कारण की ते जर का स्वतःचाच आनंद भोगत बसले असते कुणाला दिला नसता. बिघडत काहीच नव्हतं. निरनिराळ्या व्यक्ती निरनिराळ्या पातळीवरती त्या पातळीवरच्या व्यक्तींना त्यांच्या पातळीपर्यंत जाणं आणि का त्यांना या स्थितीला येण्याच्यासाठी म्हणून प्रोत्साहित करणं, मार्ग सांगणं, ही खूप उंचची पातळी उचलून खाली यायला लागतं काही काही वेळेला. सद्गुरू म्हणून प्रसिद्ध होण्यामध्ये औदार्य आहे. गोंदवलेकर महाराज असं म्हणत असतात की जे संत भाग्यवान असतात ते एकांतामध्ये आपला आनंद भोगत राहतात, पण ज्यांच्या प्रारब्धामध्ये त्रास असतो त्यांना लोकसंग्रह करण्याची इच्छा होते. असं करून देखील देत असत. महाराजांनी जसं म्हटलं की जो ऐकत नाही तो दोषी आहेच आहे, परंतु ऐकत नाही असं समजलेलं असताना देखील जो सांगतो तो जास्ती दोषी आहे. हा दोष पत्करून सुद्धा संत आपल्याला सांगत असतात. म्हणून प्रसिद्ध होण्यामध्ये औदार्य आहे. ज्ञानेश्वरी ही गोष्ट एक मैफिल आहे, लक्षात घ्या. अनवरत आनंदे न थांबणारा वर्षाव आहे. अनवरत आनंदाचा वर्षाव आहे. आनंदे वर्षती आहे. सद्गुरूंचं वर्णन चाललेलं आहे. अनवरत आनंदे वर्षती. चेहऱ्यावरून आनंद आहे. स्वामींना ज्यांनी पाहिला असेल त्यांना ते कळेल. सदोदित प्रफुल्लित चेहरा. स्वामी असं म्हणायचं की स्वरूपानंदांचा तुम्ही पाहिला नाही म्हणून तुम्हाला माहिती नाही. असं म्हणायचे की गुलाबाचं पुष्प जसं फुललेलं असं, नुकतंच फुललेल्या गुलाबाच्या पुष्पासारखा त्यांचा चेहरा असतो. आतमध्ये आम्ही जायच्या अगोदर त्यांचे हात जोडलेले असत. आम्ही जोडायच्या अगोदर प्रसन्नता देखे अखंडित प्रसन्नता आतिजेत चित्ता ते तरी गणे नाही समजता संसार दुःखा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू त्या क्षुदे तृषेचा अडधरू काहीच नाही तैसे हृदय प्रसन्न होय. म्हणून कृष्णाचे डोळे त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात आनंद सरोवरीची कमळे तैसे गाय तुझे डोळे. आनंदाच्या सरोवरामध्ये कमळं फुलली तर कसे दिसतील तसे तुझे डोळे आहेत. अंतःकरण हे आनंदाचं सरोवर आहे. त्याच्यावरून चेहऱ्यावरचे भाव दिसतात, डोळ्यातनं प्रकट होतात. कितीही पॉलिसी केली तरी देखील तसे आणता येत नाही. घरात काहीतरी कुरबुर झाली आहे आणि एकदम बेल वाजली आणि मग दार उघडताना माणूस हसरा चेहरा करून दार उघडतो. बाहेरच्या माणसाला कळतं काहीतरी भानगड झालेली असते. कसं कळतं? त्यांच्याकडे पण तेच. डोळ्यावरनं लक्ष देतं की प्रसन्नता आहे का नाही. अनवरत आनंदे वर्षती आहे. न खंडित असा आनंदाचा वर्षाव त्यांच्याकडून होत असतो. ज्ञानेश्वर महाराजांना प्रतीत होतोय तो. आम्हाला प्रॉब्लेम काय आहे? आम्हाला काय एवढा प्रतीत होत नाही. तो वर्षाव तर होतोय पण आम्ही छत्र्या धरलेल्या आहे. आमच्या अंगावर पाणी पडणार नाही अशी सोय आम्ही करून घेतलेली. एकडे पुलंनी असं म्हटलेलं आहे की कुणीतरी सांगतात त्याला त्यांनी 4 पावसाळे जास्ती पाहिलेत. तर पुलंनी म्हटलं की 4 पावसाळे त्यांनी जास्ती पाहिलेत पण त्याच्यावर ते भिजले नाहीत. नुसते पाहिले. तसं ज्या वेळेला होतं त्यावेळेला हा अनुभव येत नाही. अनवरत आनंदे वर्षती आहे. थोडंसं देहबुद्धीच्या छत्र्या बाजूला टाका म्हणजे मग हा अनुभव येईल. योगसुखाचे सोहळे सगळं नमन जर का घेतलं तर आपण फक्त नमनच करू. योगसुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहमसिद्धीचे लळे पाळस येतो. सोहमसिद्धीचा हौस आहे, लळे पाळस येतो. आणि योगसुखाचे सोहळे आहेत
त्याच्यावर प्रत्येक ज्योतीची ओवाळणी. प्रत्येक ज्योती म्हणजे चिदाभास अंतःकरणामध्ये असतो, ज्याच्यामध्ये चैतन्यच आपलं स्वरूप आहे वस्तुतः. त्या चैतन्याचं जे अंतःकरणात असलेलं मी स्फुरण आहे ते वस्तुतः त्याचं आहे. आणि ते ज्या वेळेला जाणलं जातं ज्ञानमय असतं. म्हणून ही जी जाणीव आहे ज्ञानशक्ती, तर ती जाणीव स्पष्ट स्वरूपामध्ये अंतःकरणात आली की तिला प्रत्येक ज्योती. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, करसे मनपवनाची खेळणी. मन आणि पवन दोन्हींची मनपवनाची दाखवणी वाट गगनाची गाठ बांधील. आता गगनाची गाठ कशी बांधणार? तिकडं अवधान केंद्रित होते एवढंच गाठ. मनपवनाची वाट म्हणजे श्वास घेणे सोडणे, श्वास घेणे सोडणे चाललेलंच आहे. त्याच्याबरोबर अवधान केंद्रित करता 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 ते इथपर्यंत आणणे मंत्रासहित. सोपे पण. बळी इंद्रिय ती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळवचे जाय. योगस्थिती सांगतात ज्ञानेश्वर. जातात झटकन. मार्ग तर समजून जातो, करताना आपल्या लक्षात येतं की तसं वेळ लागेल, परंतु एकदम मार्ग समजला पाहिजे. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, करीसी मनपवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी. आत्मसुखाची बाळ लेणी म्हणजे ही गोष्ट सुद्धा अध्यात्माच्या मध्ये ती प्रगत होत 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 आत्मस्थितीवरती जाते, मदनातनं आत्मस्थिती प्राप्त होती आहे. अशी जी अवस्था आहे त्या प्रगत साधकाच्या बाबतीत म्हटलेलं आहे की आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी. अजून त्याला पुढे पल्ला आहे की ते सुख स्थिरावायचं आहे. त्याच्यानंतर आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर या ज्ञानाचा आविर्भाव असतो काही काळ. त्याच्यानंतर ते ज्ञानाचा आविर्भाव पण नष्ट झालेला आहे आणि ज्ञानाच्या स्थितीत आहे. अशी जी स्थिती, सहज स्थिती, तिथपर्यंत जायचं आहे त्याला. पण अगोदरच्या स्थितीमध्ये सुद्धा मजा आहे. लहान मुलं असतं ते वेडावाकडं असं कसं तरी चालत असतं, ते पाण्यात मजा असते. एकंदरीतच अध्यात्म हे विकसित होत असतानाची मजा वेगळी असते. विकसित झाल्यानंतरची गोष्ट आपण सोडूनच देऊ, त्याच्याबद्दल आपण विचार करायला नको. पण आपण ज्या स्थितीत आहोत ती स्थिती मजा आहे. आत्मसुखाची बाळ लेणी लेवविसी. याच्यात एक गंमत अशी आहे की बालका लेव विजे लेणे, ते सुख बालक काय जाणे, परी तो सोहळा भोगणे माऊलीयेचे दिठी. लहान मुलाला त्याचं काय होतं, त्याला त्या लेण्याचं काही कळत नसतं. पण तो सोहळा आई बघत असते, आईला ते सुखकर होत असतं की काय काय छान 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 त्या पोराला घातलेलं आहे. वर्षाचंच पोर आहे, त्याला काही कळत नाही, परंतु त्याला ते घातलेले आहेत लेणी आणि आई त्याच्याकडे बघते, इतकं तिला भरून येतं, छान दिसतं. मग लहान मुलाला ते कळत नाही. पण या सुखाच्या बाबतीत मात्र असं आहे की मुलालाही कळतंय आणि आईला पण कळतंय. मुलाला कळत नाही अशी स्थिती नाहीये. लहान मुलं आहे पण मुलाला कळतंय, त्या बाळक सुंदर दिसतंय म्हणून आईला सुख आहे. एखादी व्यक्ती अंतरंगावस्था तिला प्राप्त झाली की तिची मान वर जाणे वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी होतात थोड्या थोड्या. त्यावेळीच कंट्रोल करायला पाहिजे, नाही तर सारखी मान वर करायची सवय लागते. पण जेव्हा असं होत असे तेव्हा स्वामींच्या डोळ्यामध्ये विलक्षण कौतुक असायचं. झालं, मार्गाला लागला. तर ते जे कौतुक त्यांच्या डोळ्यात असायचं ते हे आहे की तो सुख सोहळा भोगणे माऊलीचे दिठी. बाळक सुंदर दिसत आहे,
आणि आईला म्हणून सुख वाटतंय, पण बाळ लेणी घातलेली आहे त्यामुळे सुख सुंदर दिसतंय, त्यामुळे आईला सुख होत आहे. अलंकार घातलेत म्हणून आईला सुख होत आहे, पण सुखाचेच अलंकार घातलेत त्यामुळे आईला जास्ती सुख आहे. आणि ते सुख सुद्धा साधं नाही आहे, ते परमात्म सुख निधान असं ज्याला म्हणता येतं त्या भांडारामधनं आलेलं सुख आहे, म्हणून त्याला विशेष आईला आनंद आहे. आणि ती आई देखील सामान्य नाही, सद्गुरू माऊली. त्यामुळे तिला काय प्राप्त होतंय हेही कळतंय, आणि या व्यक्तीचं पुढे कुठं जाईल याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या अंतःकरणातला प्रकट होतो चेहऱ्यावरती. अशा प्रकारे जर का ओवी बघितली आपण, तर असं लक्षात येईल की प्रत्येक ओवीच्या मध्ये असा सखोल भाव आहे. एका ठिकाणी प्रवचनामध्ये या सर्व गोष्टींचं ध्यानयोगावरती विवरण होतं, आणि मग त्या ध्यानयोगाचं विवरण सांगितलं, सगळं सांगोपांग नीट सांगितलं की बसायचं कसं, आसन बिसन सगळं सांगून झालं. ते सगळं जमल्यानंतर एक प्रवचनकार होते तिथले, ते आले आणि ते म्हणले की हे सगळं कशाला करायला पाहिजे, गुरु माऊली हे सगळं करून घेते म्हणले. ह्या ओव्या सांगितल्या त्यांनी. म्हटलं बरं, ज्ञानेश्वरांनी या ओव्या नसते लिहिले तर बरं झालं असतं. कल्पना लोकांची अशी होते की असं गुरु करून टाकतात, आपल्याला काहीच करायला लागत नाही, असं त्यांचा भाव होता. म्हटलं जर का असंच जर का असतं तर बाकी ज्ञानेश्वरी लिहिलीच नसती, त्यांनी एवढ्याच ओव्या लिहिल्या असत्या. आवाहन आहे गुरूंना, गुरूंच्या प्रेमाला आवाहन आहे. गुरूंच्या प्रेमाला आवाहन कशाने करता येतं? प्रेमाने साथ घातल्याने त्यांना आवाहन करता येतं. काय केल्यानंतर त्यांच्या प्रेमाला आवाहन करता येतं? आपल्या अहंकाराचं विसर्जन केल्यानंतर त्यांना आवाहन करता येतं. मी सांगणार आता ज्ञानेश्वरी, असं ज्ञानेश्वर महाराजांचा भाव कुठंच नाहीये. अहंकाराचं विसर्जन त्यांनी केलंय म्हणून ते आवाहन करू शकतात. नमनच इतकं उलक्षण आहे, म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी सावली न संडे तुझी. नवरसे बरवी सागरू, करवी उचित रत्नाचे आगरू, भावार्धाचे गिरीवरू, मोठे मोठे पर्वत निपजवे माये, साहित्य सोनियाच्या खाडे. ज्ञानेश्वर महाराजांच्या या शब्दांना अक्षरशः मोल नाही. साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशीच्या अक्षोणी. देशी भाषेच्या मध्ये या साहित्य सोन्याच्या खाणी उघड. मराठी भाषा. विवेकवल्लीची लावणी हो देई सेंद. सगळीकडे असं विवेकचे झाड तरुण निर्माण होतील अशी विवेकवल्लीची लावणी होऊन देऊन. ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. हे नमन फार विलक्षण आहे. खरं तर हे नमनच घेऊन बोलायला पाहिजे, परंतु आपल्याला विषय वेगळा आहे, त्यामुळे आपल्याला ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, देणे घेणे सुखचिवरी हो देई या जगा. देणं घेणं, पैशाचा व्यवहार नको, सुखाचाच व्यवहार होऊन देत. हे सुख त्याला देणं, त्यांनी सुख देणं, अशा प्रकारचं होऊन जाऊन देत. असं ज्ञानेश्वर महाराजांचे एकंदरच प्रतिभा किती उंच जाऊ शकते ते आपण कल्पनाच करू शकत. तो आपुले स्नेह पल्लवे, पांगुरवशील सदैवे, तरी आताची आगवे निर्मीन माते. सद्गुरूला म्हणतात की तू जर का आपल्या स्नेहरूपी पदराने जर का माझा पांघरून घालशील तर मी हे सगळं निर्माण करेन. मग आईने मुलाला जवळ घेणे आणि पदर त्याच्यावरून लपेटून घेणे म्हणजे अगदी जवळ. आता जगाशी काही संबंध नाही, मग मी असं कर ना मला. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की जगाची माऊली आणि का सद्गुरूंचं बालक. सौंदर्य सौंदर्य भावाचं सौंदर्य बघा की सद्गुरूंचं बालक आहे. जगाची माऊली आहेच आहेत, परंतु सद्गुरूंचं बालक. त्याच्यावरती त्यांचे गुरु म्हणतात की वीणवणीचे साठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी, म्हणे गीतार ते उठे न बोले भाऊ. फार बोलणं करू नकोस,
आता गीतार्थ सांग. पण कृपा पण अशी आहे गुरूंची, सुरुवातीच्या 1-2 ओळ्यातच नाही म्हणलं, हे सगळं होऊन दिलं आणि मग म्हणले. आणि मग त्याच्यानंतर महाराज असं म्हणतात की आता जी असं म्हणतात, आता मी सांगतो म्हणतात. ते जे सांगतो म्हणतात त्याच्यामध्ये आता मोठ्या उत्साहाने मी सांगतो आता असं म्हणतात, कारण आता तुम्ही सांगितलंय की ग्रंथ सांगा, आता असं तुम्ही केल्यानंतर अनुज्ञा तुमची झाली, त्यामुळे जबाबदारी आता तुमची, आता माझी जबाबदारी नाही. तुम्ही आज्ञा करून मी सांगत असल्यामुळे आता माझी जबाबदारी नाही, आता मी तुमचं काम करतोय, तुमची जबाबदारी. असं एकंदर नमनामध्ये सौंदर्य. असं म्हणतात की नमनालाच घडाभर तेल, असं एक मराठी भाषेतली म्हण आहे. ती का आली आहे याचं साधारण तुम्हाला कल्पना सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये रात्रीच्या वेळेला कीर्तन होत असत, आणि त्या रात्रीच्या वेळेला कीर्तनांच्या मध्ये पूर्वी दिवे नसायचे, तेल लावून ते ढंढळे असायचे, ते दिवे लावलेले असायचे आणि त्याच्यात ते कीर्तन व्हायचे. आता त्या दिव्यात तेल घालणाऱ्या माणसाला काही विशेष कळत नसतं त्या कीर्तनाचा. त्या कीर्तनाचा पूर्वरंग असतो, त्याचे नमनं असतात, त्याचं सुंदर असं गायन वगैरे चाललेलं असतं. ते दुसरा एक मित्र येतो, त्याचा जोडीदार म्हणतो, काय कसं चाललंय? काय नाही, नमनालाच घडाभर तेल गेलं. त्याला ते काय कळत नाही, नमनाला घडाभर तेल. अरे पण घडीभर याचं सौंदर्य तर बघ. तसं हे नमन आहे ते विलक्षण आहे. त्याच्यामध्ये हा जो विषय आहे तो विषय सुद्धा फार सुंदर आहे की त्याच्यामध्ये पहिल्यांदा हा मुख्य गोष्ट आहे की येतू सर्वाणी कर्माणी इथं येईपर्यंत सुरुवातच 12व्या अध्यायामध्ये, 11व्या अध्यायापासून सुरुवात झाली. 11व्या अध्यायाच्या मध्ये अशा प्रकारचं जे विश्वरूप दर्शन झालं, आता परत अशा प्रकारचं दर्शन कोणाला होणार नाही. आणि अर्जुनांनी ते विश्वरूप दर्शन नको, त्याच्यापेक्षा तू कृष्णरूप दाखव असं म्हटल्यानंतर कृष्णाला थोडंसं बरोबर वाटलं नाही, भगवान थोडेसे रागवले आणि म्हणतात की गावंढळ अर्जुना, गावंढळ आहेस तू, अंग सोडून छाया धरायचा प्रयत्न करतोस, अंग सोडून छाया धरायचा प्रयत्न करतोस. कृष्ण रूपाचे कोडी होते विश्वरूप पटाची घडी, ते अर्जुनाचे आवडी उकलून दाविली. विश्वरूप पटाची घडी होती त्याच्यामध्ये, कृष्ण रूपाच्या मोडीमध्ये. तो अर्जुनाने म्हटलं की दाखवा, दाखवली विश्वरूप पटाची घडी. वस्त्रांच्या दुकानामध्ये हा अनुभव येतो, भारीतली वस्त्र दाखवा, किमतीचं विचारू नका, भारीतलं दाखवा. तो दाखवतो एकदम भारीतलं, पण तो त्यांच्या चेहऱ्याकडे बघत असतो. चेहऱ्यावर त्याला कळतं की हे काय याचं गिराईक नाही, मग पुन्हा घडी घालून ठेवतो त्याने न विचार. तसं अर्जुनाचं गिराईक नाही त्याला कळतं, पण तरी भगवान रागवतात, म्हणतात हे काय गावंढळपणा. विश्वरूप दर्शन घेतल्यानंतर तो म्हणतो की कृष्णरूपच दाखव, हे नको वगैरे. अर्जुन थोडासा रुसलेला आहे. अशा प्रकारचं दर्शन होत नाही. ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम, अशा प्रकारानेच माझं दर्शन होऊ शकेल. अशा प्रकारचं दर्शन आता होणार. आणि हे सांगितल्यानंतर अर्जुन थोडासा म्हणतो की जे तुझे अशा प्रकारच्या तत्वाशीच संबंधित आहेत असे पण लोक भक्त आहेत, आणि जे तुझ्यावरती प्रेम करतायत आणि सगुण रूपावरती प्रेम करतायत ते सगुणाचे जे भक्त आहेत, तर या दोघांच्या पैकी योगमार्ग जास्ती चांगला कोणी जाणलेला आहे. दोन्ही याच्यामध्ये योगमार्ग आहेच आहे. एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वं पर्युपासते, हे चाप्यक्षरम व्यक्तम, अक्षर आणि अव्यक्त, तेषां के योगवित्तमाः. तुझ्या मते
यांच्यापैकी योग जास्ती चांगला जाणणारे कोण आहेत? योगच आहे. लोकांना असं वाटतं की योग सोडून द्या. काय घाई झालेली असते की एकदाचा तो योग सोडून द्या. आत्मा वगैरे काय भानगड नको. आता भानगड काय असणार? आपणच आहोत आत्मा, आपण भानगड होत का? पण ते लोकांचा एक काहीतरी आग्रह असतो. ज्ञानाची परंपरा असते तशी अज्ञानाची परंपरा असते. स्वामींनी एकदा आळंदीला नरसिंह सरस्वतींच्या मठामध्ये हे सांगितलं होतं, अज्ञानाची परंपरा असते. तर अज्ञानाची परंपरा असते तर त्याच्याबद्दल एक त्यांनी उदाहरण सांगितलं होतं की पोरं खेळत होती आणि का गल्लीमध्ये, आणि का त्याच्यानंतर एकदम चेंडू जातो गच्चीमध्ये. गच्चीमध्ये चेंडू गेल्यानंतर एक पोरगा धीट असतो, तो जातो वरती. तर तिथे एक आगडबंब माणूस उघडा बसलेला असतो. अबबबा म्हणतो. आता अबबबा म्हणला तर तिथपर्यंत ठीक आहे. तर तो माणूस त्याला पकडतो. काय झालं अबबबा म्हणाला? नाही म्हणे, एवढा मोठा माणूस मेला तर खाली कसं न्यायचं? आता मेला तर खाली कसं न्यायचं म्हटल्यानंतर तो त्याला पकडून तिथं एक छोटी खोली असते, त्यात डांबून ठेवतो. सगळे पोरं घरी जाऊन त्याच्या वडिलांना सांगतात की अहो तुमच्या मुलाला धरून ठेवलं, मेला. तर तो म्हणतो की काय झालं बघतो. म्हणून तो बाप येतो वगैरे, वरती जातो. म्हणतो काय झालं? काय नाही, तो पोरगा काय मूर्ख आहे? काय मूर्ख आहे म्हणला? इथं आला चेंडू त्यांचा, इथं आला म्हणून, आणि का मेला? हा एवढा मोठा माणूस मेला तर खाली कसा न्यायचा असं म्हणतो. तर मूर्ख आहे तो, तुकडे करून खाली द्या. तुकडे करून खाली. त्याच्यावरती सवाई. मग ते तुकडे करून खाली नेऊ म्हटल्यानंतर त्यालाही पकडून घेतो. आगाडबंबच असतो, तोही त्या खोलीत डांबून टाकतो. परत त्यांच्या घरी आजोबांना, तुमच्या मुलाला आणि नातवाला पकडून ठेवलंय. आजोबा येतात वरती. ते कशा वेळी तिसरा मजला चढून येतात आणि मग काय झालं? काय नाही, तुमचा मुलगा आणि का तुमचा नातू दोघे मूर्ख आहेत म्हणले. काय झालं? एवढा मोठा आगडबंब माणूस मेला तर खाली कसं न्यायचा असं नातू म्हणतो तुमचा, आणि मुलगा म्हणतो तुकडे करून खाली न्यायचं. मूर्ख आहेत दोघ जण, इथंच जाळून टाको म्हटलं. आता अज्ञानाची परंपरा, एक ज्ञानाची परंपरा असते, अज्ञानाची परंपरा असते. इथं ज्ञानाची परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये त्याला असं म्हणायचं आहे की योग हा अपरिहार्य आहे. पण भावनात्मक भक्ती करणारे लोक जे आहेत, ते भावनात्मक भक्ती करणारे लोक आणि केवळ अव्यक्त आणि अक्षर याच्याशी संबंधित असणारे जे असतात, त्यांच्यापैकी कुणाला योग जास्ती लवकर साध्य होईल. म्हणजे त्याला खरं सांगायचं तर ही गोष्ट आहे की योगाची साधना करत असताना सगुण भक्तीची आवश्यकता आहे की नाही, सगुण भक्तीचा आधार आहे की नाही. आणि भगवानांचं उत्तर आहे असं आहे या अध्यायामध्ये. भगवानांचं उत्तर आहे की आहे, सगुण भक्तीची आवश्यकता आहे. म्हणजे तुम्ही योगाची साधना करू नका अशा प्रकारचं भगवानांनी प्रतिपादन केलेलं नाहीये. ते या श्लोकांच्या मध्ये स्पष्ट केलं, कारण की लोक पुढे असे दिव्य निघतील असं त्यांना बरोबर माहिती आहे की साधनाच करू नका, योगाची साधना करू नका. म्हणून इथं मुद्दाम माम ध्यायंदा उपासते तेशा माम समुद्धरता असं म्हटलेलं आहे. आणि मला ध्यानाच्या सहित उपासना करतात यासाठी म्हणून मुद्दाम तो शब्द घालून पक्क करून टाकलेलं आहे की ही अनअवॉइडेबल आहे. स्वामी चिन्मयानंदाने तर फार सुंदर म्हटलेलं आहे, ध्यानाच्या आसनावरती बसतील त्यांचाच उद्धार करणार, बाकीच्यांचा उद्धार करणार नाही. पण ते सगळं एकंदर तो विकसित कसा होत गेला तो फार बघण्यासारखा आहे.
योगमार्गावरती असणाऱ्यांना भावनात्मक अधिष्ठानाची सगुण ईश्वर तत्वाच्या उपासनाची आवश्यकता असते का? तर असते असं भगवान सांगता आहेत. आणि मग त्याच्यामध्ये अक्षरम अव्यक्तम ते कसं आहे? अकथनीयम, शंकराचार्यांनी म्हटलंय. अकथनीयम, अव्याख्येयम, अचिंतनीयम अशा प्रकारचं ते आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून तशीच उपासना करत गेला एखादी व्यक्ती तर एखाद्याचा कल्ट ऑफ माइंड तसा असतो. तसंच जर का त्याने केलं पोचेल, पण ते सोपं नाही. क्लेशोधिकतरस्तेषाम, अधिकतर क्लेश आहे. म्हणजे नुसती सगुण भक्ती करणार त्यांना उपासनेच्या सहित जे वेळेला करत असतील त्यावेळेला त्यांना पण थोडेसे क्लेश आहेत. परंतु त्याला काही इलाजच नाही आहे. शांत बसायला लागेल हा सगळ्यात मोठा क्लेश आहे सगळ्या लोकांना. काहीच न करता प्राणी रामनाम जपे वाणी तेने संतुष्ट चक्र पाणी भक्ता लागे सांभाळी हे छान वाटतं, पण काहीच न करता बसणं फार अवघड आहे. म्हणून त्यांना हे म्हणायचंच नाही की ध्यान करावं का नाही. ध्यान हे मस्टच आहे, त्याच्या बाबतीत प्रश्नच नाहीये. पण ध्यानाची उपासना करताना आम्ही फक्त ध्यान करू, सगुणाचा आधार घेणार नाही, अशा प्रकारची भूमिका असेल. त्रास जास्ती आहे त्या व्यक्तीला पण आहे, त्या व्यक्तीचा पण इतरांना त्रास जास्त, कारण आम्ही ध्यानवाले अशा प्रकारचा चेहरा करणारे लोक असतात. पण निराकार तर आहेच आहे तत्व, याच्या बाबतीत काही शंका नाही. विनोबांनी फार सुंदर रीतीने याचं प्रतिपादन केलंय. ते म्हणलं की 2 मुलं आहेत एका आईला. मोठा मुलगा पण आईवर विलक्षण प्रेम करणार आहे, पण तो थोडा समंजस आहे, प्रेमाने भरलेला आहे, सर्व ओझं शिरावरती घेऊन सगळं करणारा आहे. आणि का लहान आहे तो लहानच आहे, त्याला काही कळत नाही आहे. आणि आईला जर का, आणि तो सारखा आई आई करत बसतो, बाकी काही करत नाही. मोठा मुलगा समंजसपणाने घरदार सांभाळतो वगैरे सगळं आहे. पण आईला असं म्हटलं की 2 मुलांपैकी एकच तुला देणार आहोत, तर तू कुठला घेशील? तुला कोणता प्रिय आहे असं नाही, तू कुठला घेशील? तर आई कसं बसं सांगेल की मोठा दूर गेला तरी चालेल, कारण की तिला माहिती आहे की तो स्वतःचा सांभाळ करू शकतो. सगुण भक्त आणि अव्यक्तातच आवड असणारा यांच्यामधून विनोबा म्हणतात निवड करताना भगवंतांची धांदल झालेली आहे. कारण त्यांना हे अवॉइड करता येत नाहीये किंवा तू नुसती माझी भक्ती करत राहा, नुसतं माझ्यावरती प्रेम करत राहा, ध्यानबिन काही करू नकोस, तुला सगळी सूट आहे कारण की तू माझाच आहेस ना, असं त्यांना म्हणता येत नाही. रामकृष्णाने एका ठिकाणी म्हटलं की एक जण आलं भक्त त्यांच्याकडे, आणि तुम्हाला काय आवडतं, भक्ती आवडतं का ज्ञान आवडतं? त्याने सांगितलं मला आपली तुमची भक्तीच आवडते. तर त्याच्यावरती रामकृष्ण असं म्हणले, मी कोण आहे हे कळलं नाही तर भक्ती कोणाची करशील? म्हणून ज्ञान टाकून देण्याचा प्रयत्न नाहीये याच्यामध्ये. लोकांची अशी एक समजूत आहे आणि असं प्रतिपादन पण करतात की ज्ञानाशी काही संबंध नाही, केवळ आपली भक्ती असली तरी पुरे, एक भावना असली तरी पुरे आहे. भगवानांनी प्रत्येक ठिकाणी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट केलं, नुसतीच श्रद्धा जोंबू पाहसे परमपदा तैसे प्रबुद्धा सोपे नव्हे. असं नाही करता येणार, तुला ही साधना करायच लागेल, तत्वाचा वेध घ्यायला लागेल, तत्वाशी संबंधित व्हायला लागेल. पण हे होत असताना सगुणाचे नि आधारे निर्गुण पावेचे निर्धारे सारा सारा विचारे संत संगे. सगुणाचा आधार सोडून तू करू नकोस. प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये निराकार तर आहेच आहे तत्व, काही शंका. सगुण जरी म्हटलं तरी देखील त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक सगुण साकार आहे आणि एक सगुण निराकार आहे, आणि निर्गुण निराकारच आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. पण सगुण जरी म्हटलं तरी सगुण साकार एक आहे, मूर्तीच्या रूपाने व्यक्त होतं, प्रतिमाच्या रूपाने व्यक्त होतं, कुठल्या तरी प्रकाराने ते व्यक्त होतं, प्रतिमेच्या खुणेने व्यक्त होतं.
पण एक सगुण निराकार आहे ज्याचा आपला कायमचा संबंध असतो. त्यावेळेला प्रत्येक वेळेला देवाची आठवण आपल्या मनात येते, त्यावेळेला प्रत्येक वेळा मूर्ती येत नाही आपल्या, पण आपल्या बरोबर तो आहे असं वाटतं. तर मी जिथे जातो त्या ठिकाणी तो माझ्याबरोबर आहे, तर मला सारखं जाणीव असते त्याची बरोबर असण्याची, पण सारखी काही मूर्ती डोळ्यासमोर फिरत नसते. त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवत असतं. ज्या वेळेला तो मला सांभाळणार आहे, प्रसंगी शिक्षा पण करणार आहे, मला योग्य मार्गावरती नेणार आहे असा माझा भाव असतो. परंतु तो भाव असताना तो एखाद्या मूर्तीतच आहे अशा स्वरूपाचा नसून तो निराकार स्वरूपामध्ये अखंडित मायाबरोबर असतो. अशा प्रकारच्या सगुण निराकाराचा सदोदित आपल्याला सहवास असतो. हे जे निराकार असतं ज्याच्यामध्ये त्याच्या अस्तित्वाची जाणीव भरू नये त्याला म्हणतात भरीव निराकार. रामकृष्ण असं म्हणायचं दोन प्रकारचा निराकार आहे, एक पोकळ निराकार आहे आणि एक भरीव निराकार आहे. तर इथं जे आहे ते भरीव निराकार आहे आणि ते जे भरीव निराकार आहे त्याच्यामध्ये अस्तित्व जाणवत आहे, बस त्याचाच आधार घेत असतो. मला सांभाळ असं देवाला मी म्हणत असतो त्यावेळेस प्रत्येक वेळा कुठं मूर्ती डोळ्यासमोर असते. दोन्ही प्रकारांनी परमेश्वराची आपल्याला आठवण असते. आपल्याला तो मातृस्वरूपातही आठवत असतो, पितृस्वरूपातही आठवत असतो. ज्या वेळेला आपल्याला कुणीतरी कौतुकाने कुरवाळण्याची आवश्यकता असते त्यावेळेला तो मातृस्वरूपात वाटतो. उदाहरणार्थ पायामध्ये काटा गेल्यानंतर आई ग, आणि भीती वाटली की बापरे, भीती वाटली की आई ग नाही बापरे, सामर्थ्य पाहिजे. म्हणून या दोन्ही स्वरूपामध्ये ईश्वराचं भावनिक सान्निध्य आपल्याला असतं. आणि जी व्यक्ती योग्य रीतीने साधना करत असेल त्या व्यक्तीला आणि भावना सुद्धा जिची शुद्ध असेल तिला त्याचं अस्तित्व बरोबर जाणवत असतं. त्याचं रूप जरी का असलं किंवा नसलं पाहिजे असा आग्रह नाहीये. सगळ्या ठिकाणी जर तो आहे तो फक्त मूर्तीतच नाहीये असं म्हणणं चुकीचं आहे. ते सगुण साकार आहे, सगुण निराकार आहे आणि आपल्याला त्याचा मोठा आधार असतो. आणि तो आधार घेत 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 तुम्ही साकारापासून निराकारापर्यंत जाण्याची उपासना करत असता. ज्या वेळेला गणपती उत्सवाच्या मध्ये शेवटच्या दिवशी गणपती विसर्जन करतो आपण, त्यावेळेला सगळे दिवस अगदी नीट पूजाबिजा केलेली असते, आवाहन प्रतिष्ठापन वगैरे सगळं नीट केलेलं. पांडुरंग शास्त्रीने म्हटलं की आम्ही शेवटी सोडून देतो नदीमध्ये, पाण्यामध्ये सोडून देतोय, काय करतो? तर ते म्हणले की साकारातून निराकारामध्ये जाण्याचं शिक्षण आम्ही स्वतःला देत असतो. ही गोष्ट बरोबर आहे, पण त्याच्या आधाराने जायचं. प्रतिमेत आहे, प्रतिमेच्या बाहेर सुद्धा आहे. ज्यावेळेला मी पूजा करत असेल त्यावेळेला त्या मूर्तीमध्ये ते आहेच आहे, पण जसं मूर्तीमध्ये आहे तसं त्या पूजेच्या सगळ्या साहित्यामध्ये हा थोडासा व्यापक भाव होईल. म्हणजे जसं जसं व्यापक भाव होईल तसं देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल म्हणून एका मूर्तीपुरतं मर्यादित असा असू शकतो. मग हळूहळू तो व्यापक होतो. कासयाने पूजा करू केशीराजा, संदेहाची माझा फेडी आता, उदकी नाणू तरी स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा, गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू, वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेचे अन्न नाही तुझे, गाता तू ओंकार टाळी नादेश्वर, नाचावया थार नाही कोठे. सगळीकडे तू आहे, नाचणार कुठे? नाचावया थार नाही कोठे. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूपदीप रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जसं तुझं नाव आहे तसं धूपदीप पण तुझंच नाव आहे आणि ते तुझंच रूप आहे. असा व्यापक भाव झाल्यानंतर ते जे सगुण आहे ते एका मूर्तीच्या पलीकडे जाऊन व्यापक स्वरूपामध्ये, मग तो तुकाराम म्हणू शकतो, जेथे जातो तेथे तू माझा सांगाते, चालविसे हाती धरून या. म्हणून हा सतत माझ्याबरोबर आहे. त्याचा आधार घेण्याची आवश्यकता का असते? याचं कारण ज्ञानाच्या अवस्थेमध्ये अव्यक्त निराकार जरी का म्हटलं तरी देखील जोपर्यंत देहबुद्धी आहे पूर्णपणाने गेलेली नाही तोपर्यंत फार केविलवाणी स्थिती होती.
अगदी ज्ञानाचं सगळंच ब्रह्म वगैरे असं म्हणायचं आणि नावडती माणसं समोर आल्यानंतर पंचायत होऊन जाते. आस्तीच्या देही माशांचा डोळा पाहे न म्हणे मी ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. देहबुद्धी केली बळकट, ब्रह्म पाव गेला धीट, ते दृश्याने रोधली वाट परब्रह्माची. इकडे मी देह असा निश्चय केला की तिकडे दृश्य सत्य हा निर्वाह. दृश्य जर का ते अशा प्रकारचं जर का ते नाही तर ते आम्हाला का दिसतं असं शिष्याने प्रश्न विचारलाय. त्याच्यावरती समर्थ उत्तर देतात की देहबुद्धी तू बळकट केल्यानंतर तुला सगळं दृश्य सत्य वाटणार. मग थिरॉटिकली सगळं बरोबर आहे की या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत, अमकं आहे तमकं आहे असं म्हणून चालत नाही. या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत असं म्हणणं की आपल्याला कधी कधी कन्व्हिनियंट वाटतं. बिल भरायचं असेल पण ते लोक सोडत नाहीत आपल्याला. ते मिथ्या तुम्ही वाटेल ते म्हणा, तुमचा लाईट ऑफ. म्हणून शेवटी कितीही झालं तरी देखील ज्ञान 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 म्हटलं तरी व्यवहार आहे, समोर जग आहे आणि माझा देह आहे. त्यामुळे या सगळ्यातनं तत्वाशी चित्त संबंधित होणं हे तितकं सोपं नाहीये. आणि त्याच्यासाठी म्हणून सगुणाचे आधार आहे. कारण जोपर्यंत शरीर आहे शरीराच्या आधारे नाही करतोय, तू त्या सगुणाच्याच आधारे नाही करतो. म्हणून भगवान इथं सांगतात की ही गोष्ट खरीच आहे की तत्वाचाच वेध घ्यायचा आहे. पण असं जरी असलं तरी जसा नचिकेता गेला त्या यमराजांच्याकडे आणि यमराजांनी त्याला जो ज्ञानाचा बोध दिला त्याच्यामध्ये हे म्हटलंय की ही गोष्ट खरी आहे नचिकेता की हे सगळं अनित्य द्रव्य आहे. शरीर अनित्य आहे, मन अनित्य आहे, बुद्धी अनित्य आहे. पण या अनित्यानेच नित्य प्राप्त होतं. अनित्य द्रव्य प्राप्तवान अस्मि नित्यम. म्हणजे अनित्य द्रव्य आहे पण जो उपयोग करून घे. विद्यामयी माया अविद्यामयी माया असं रामकृष्ण म्हणत असत. विद्यामयी मायेचा हात धरून तत्वापर्यंत पोचता येतं. तत्वापर्यंत पोचण्याच्या वाट्यावरचा हा प्रश्न आहे. जे पोचलेले आहेत त्यांच्यासाठी प्रश्न नाही, त्यांना ते सगळं कळतच असतं. न कळता सुद्धा काही काही पोचलेले असतात, त्यांचा हा विषयच नाही, त्यांच्यासाठी हे काही नाहीच. मग एकदा रमण महर्षीच्याकडे एक जण आला, तो म्हणला की तुमच्या धर्मामध्ये काय आहे की सगळं सगुण मूर्तीची पूजा करतात, अमकं तमकं. अल्लाह तो निराकार आहे. त्याच्यावरती रमण महर्षी म्हणले अल्लाचं जाऊ दे, तू निराकार आहेस का साकार आहेस? तर तो म्हणला मी साकार आहे. ते म्हणले तू मेला सर काय करतील? मला पुरतील म्हणला. मग तुला पुरतील तर मग तू त्यांना विरोध का करणार नाहीस? विरोध कसा करणार, मी तिथं नसणारच आहे म्हणलं. हा जो नसणारा मी आहे तिथे पुरताना तो कोण आहे? तो साकार आहे का निराकार आहे? तो म्हणला निराकार आहे. कारण की साकार तर पुरणार आहेत आणि त्याला एक विरोध करणार नाहीये आणि तो निराकार आहे. तो जो निराकार आहे, जोपर्यंत मी निराकार आहे कळत नाही तोपर्यंत अल्लाह निराकार आहे कळणार नाही. मग स्वतःमध्ये ज्ञान प्राप्त होण्याच्यासाठी म्हणून आधाराची आवश्यकता असते. हा जो भाग आहे तर दृश्यभास अविद्यात्मक, ते सगळे कितीही म्हटलं कितीही गोकलं तरी सुद्धा दररोजचा व्यवहार प्रत्येक वेळेला अगदी ज्ञानाच्या पातळीवरती आलो आतून हाक आली की उठा पुरे झालं. म्हणजे आमचं घरचं सांगत नाही पण सांगतं की असं झालं की सगळा तो बोध बिल सगळा जातोच की नाही. एखाद्याच्या घरामध्ये विरोध असतो. आता तो द्यावाला बसलाय समजा, अनुकूलता का घराची आवश्यकता असते? सगळं सगुण आहे, सगळ्या सगुणाला सांभाळायला लागतं हे लक्षात घ्या. बसले वाटतं नको त्या वेळेला ध्यानाला, एवढं म्हणू देत त्याचं ध्यान लागणारच नाही सगळा वेळ. म्हणून
योग्य वेळ पाहून ध्यान करायचं. याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. ही सगळी गोष्ट का आहे याचं कारण की सगळं विश्व सगुण आहे. त्या सगळ्या सगुण विश्वामध्ये आपण सगुण आहोत आणि सगुणाच्या आधाने निर्गुणापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये जायचं असतं. तो जायचं असतं त्या प्रवासामध्ये. येतु सर्वाणी कर्माणि मयि संन्यस्य मत्परः. याच्यामध्ये का बरं सगळा कर्माचा संन्यास का सांगितलेला आहे? याचं कारण की जोपर्यंत मी व्यक्तिमत्वाचा जो मी आहे, तो व्यक्तिमत्वाचा मी सगळ्यांचा असतोच. शरीर मन बुद्धी, मी देह नाही असं सगळ्यांनाच माहिती असतं. त्याच्यासाठी ते घोकायची काही गरज नाही. कुणाला असं वाटलं नसतं की मी मांडी आहे, मी गुडघा आहे, मी खांदा आहे, असं काय कुणाला वाटत नसतं. शरीर म्हणजे मी आहे कुणालाच वाटत नसतं. मन बुद्धी म्हणजे मी आहे असं सुद्धा कुणालाही वाटत नसतं. कारण माझं मन माझी बुद्धी असंच म्हणतं. पण शरीर मन बुद्धी सहित असलेलं जे व्यक्तिमत्व आहे ते मी आहे असं नक्की वाटत असतं. आणि इथं ते म्हणायचं ते तू नाहीयेस. ते व्यक्तिमत्व ज्या प्रकाशाने प्रकाशित होत आहे ते ज्ञानशक्तीने प्रकाशित होत आहे, ज्याला कॉन्शियसनेस असं म्हटलं जातं. त्या जाणीवेने ते प्रकाशित होतं, ज्याला संविद असं म्हटलं जातं. ती संविद मस्तकामध्ये धारण कर. धारण कर म्हणजे सगळीकडेच आहे, पण तुला ते कळणार आहे त्या ठिकाणी मस्तकामध्ये. इथं कळण्याचं कारण असं आहे की ज्या ठिकाणी ते शरीराच्या मधलं जाणून घेणारं जे इंद्रिय आहे, मेंदू हे, काही लोकांना ते नसलं तरी बहुतेक सगळ्यांना असतं, ते इकडंच आहे ना, त्याला काय करणार. मग इकडं लक्ष ठेवण्याचं कारण हे आहे की आम्ही आमच्या जाणीवेच्या उगमाच्या ठिकाणी जात असतो. म्हणून त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणं हे आवश्यक असतं. आणि ते करत असताना संवेद म्हणजे अस्तित्वाची जाणीव आणि मी असं धरत 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 माझ्या अस्तित्वाच्या शुद्ध जाणीवेपर्यंत आपण अवधान केंद्रित करत असतो. आणि त्या अस्तित्वाच्या जाणीवेला स्पर्श ज्या वेळेला आमचा होत असतो त्यावेळेला खरं तर ती ध्यान प्रक्रिया मध्यावरती आलेली असते. आणि मग त्याच्यानंतर ही जाणीव पण विलीन होते तत्वामध्ये. याच्या बाबतीत आपल्याला बोलायलाच नको. परंतु तिथपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मी हा जो आहे त्याचं शुद्ध स्वरूप समजतं. इतर वेळेला पण मी असतोच, पण तो शरीराला आणि व्यक्तिमत्वाला लागलेला असतो. त्यामुळे शरीर आणि व्यक्तिमत्वासहित मी आहेच आहे. त्यांनी सगळे व्यवहार होणार आहेत. कारण की जर का बँकेमध्ये गेला तर सही करायची म्हटल्यानंतर मी ब्रह्म आहे असं म्हणून आपल्याला पैसे मिळणार नाहीत. आपल्याला सही करायच लागेल. मी नाव रूपात्मक अमुक 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 आहे, जिवंत आहे असं पण सांगायला लागतं. पेन्शन घेताना दाखवायला लागतं. सगळं आहे. असं सगळं असताना आम्हाला या व्यक्तिमत्वाचा मी धरूनही ठेवायला लागतो. आणि त्याच्यानंतर हा व्यक्तिमत्वाचा मी नाही आहे, याच्या पाठीमागे असलेले चैतन्य तत्व मी आहे, या बोधामध्ये केवळ अव्यक्त अक्षर धरून ते राहता येणार नाही. त्याच्यासाठी म्हणून भगवंताचा आधार घ्यायला लागेल. म्हणजे अवघड कुठं आहे ते सांगतो. मग तिथं ते ध्यानयोग, बसा, ध्यान करा, डोळे मिटा, शांतपणा. याच्या अगोदरची थोडीशी तयारी अंतःकरणाची सांगितले की येतु सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य. पकड ढिली कर. मी वरची जी व्यक्तिमत्वाच्या मी वरची पकड आहे आणि त्याचं जे सगळं माझं आहे त्याचं पकड ढिली कर. सर्वाणी कर्माणी संन्यस्य आवश्यक आहे. जमत नाही असं काही झालं तरी सगळे कर्म अर्पण केले काय हरकत आहे? थेरॉटिकली काही हरकत नाही आहे, करायलाच पाहिजे. पण असं सहसा कर्म होत नाही की ज्याच्यामध्ये मी केलं नाही, मी केलं असा भाव निर्माण होत नाही. त्याच्यानंतर असं जर का रांगोळी जर का घातली असेल ना, घराच्या बाहेर छान रांगोळी घातली तर येणाऱ्या माणसाने काय हो छान रांगोळी घातली आहे असं म्हणावं असं वाटतं. आणि कुणी घातली आहे असं विचारावं सुद्धा वाटतं. मग काय नाही हो असं काय, असं आपलं सहज काहीतरी केलंय असं मी काहीतरी म्हणेन मग मला बरं वाटतं. हे जे आहे अगदी छोट्या मोठ्या कर्मामध्ये सुद्धा माझा अहंकार आहे की नाही हे मला, माझी अपेक्षा त्याच्या कौतुकाची आहे की नाही त्याच्यावर अवलंबून आहे. आणि असतेच अहो थँक्यू सुद्धा म्हणले नाहीत.
100% असते अपेक्षा. जोपर्यंत अशी अपेक्षा आहे तोपर्यंत कर्म कुठं अर्पण झाली. येतु सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्पराः. अरे बापरे, अजूनच पुढची गोष्ट आहे. मग सर्व कर्म अर्पण करणं, याच्यासाठी म्हणून कर्म अर्पण करणं म्हणजे कर्माच्या पाठीमागे असलेलं कर्तृत्व अर्पण करणं. कर्म अर्पण करण्याचा काही प्रश्नच नाहीये. माझं काही नाहीच आहे वगैरे असं काही म्हणलं तरी देखील ते तसं नसतं. माझंच आहे असं वाटत असतं. जसं ज्या वेळेला युद्ध सुरू झालं, कृष्ण आणि रथावरती आहे, अर्जुन आहे आणि समोर कर्ण उभा राहिला. कर्ण उभा राहिल्यानंतर कर्णाने अर्जुनाची निर्भर्त्सना केली. तो म्हणला तुमच्याजवळ काय सामर्थ्य आहे, तुमचं सगळं सामर्थ्य कृष्णामुळे आहे, तुमच्याजवळ काही नाहीच आहे. खरं तर या कर्णाचा कृष्ण नसताना किमान 7 वेळेला अर्जुनाने पराभव केलेला, किमान 7 वेळा. मग द्रुपदाच्या तिथं मत्स्यवेधाच्या त्या ठिकाणी मारामाऱ्या करायला सुरुवात केली होती, यांनी तिथं पराभव केला. असा 7 वेळा पराभव केलेला आहे. परंतु तरी देखील जो कर्ण म्हणतो की कृष्णाच्यामुळे तुमचं सगळं आहे, तुमच्याजवळ काय सामर्थ्य आहे. त्यावेळेला अर्जुन असं म्हणतो लगेच खरंच आहे. याला म्हणतात व्यक्तिमत्व बाजूला टाक. अरे मी तुला 7 वेळा हरवलंय, काय बोलतोस वगैरे, तिकडे ये जरा दाखवतो वगैरे. सगळं तुमचं सामर्थ्य कृष्णामुळे आहे असं त्यांनी म्हटल्यानंतर, आणि तोच मुख्य प्रतिस्पर्धी आहे, म्हणजे या दोघांच्या पैकी श्रेष्ठ जो आहे तो सर्वश्रेष्ठ असं असताना तो ज्या वेळेला निर्भर्त्सना करतोय त्यावेळेला अर्जुन असं म्हणतो हो खरंच आहे. म्हणून अर्जुन इतका प्रिय भक्त का, याचं कारण की पूर्ण शरणागती. येतु सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य, त्याचं उदाहरण अर्जुन आहे. मत्पर होऊन राहा, मत्पराः म्हणजे हे सगळं ज्ञान 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 ज्ञान, त्याच्या अगोदर मत्पर हा फार महत्वाचा शब्द आहे. मत्पर हो याचा अर्थ अंतःकरण त्याच्याशी जोडलेला. मत्पर तूच माझं आश्रयस्थान आहे अशा प्रकारची भूमिका असणं. तू दुसरं तिसरं माझं काही आश्रयस्थान नाही, तू माझं आश्रयस्थान आहेस अशा प्रकारची भूमिका असणं मत्पर होणं. अनन्य होणं, मत्पर होणं हे साधारण जवळजवळचे शब्द. अगदी दुसऱ्या अध्यायात सुद्धा ताने सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परः, म्हणजे ते सगळं स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगतायत. सगळ्या इंद्रियांच्यावरती ताबा आहे अमकं तमकं, पण मत्पर आहे कारण की कंडिशन सांगता येत नाही बाबा. या इंद्रियांची बळकटपणा विलक्षण आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की इतकं जरी का सगळ्या बाजूने कुंपण घातलं होतं तरी देखील ते मन आहे जे ते रखवाली करणाऱ्याच्या हातावर टाळी देऊन निघून जात, टाळी देऊन निघून जात. मत्परः तू सांभाळ, माझ्या अंगातल्या सामर्थ्याने मी सांभाळतो वगैरे, प्रयत्न करीन, तू सांभाळ. अमोराव महाराजांचं उदाहरण आहे. आणि अमोराव महाराज ज्यावेळेला 55 वर्षाचे झाले त्यावेळेला अगदी सुरुवात ज्यावेळेला त्यांनी नाम घेतलं त्यावेळेला त्याच्यामध्ये 2 पथ्य पाळायला सांगितली होती की ही पथ्य पाळायची आहेत. तर त्याच्यामध्ये परधन आणि परस्ते यांच्यापासून अलिप्त राहणे ही पथ्य आहेत या नामाच्यासाठी असं सांगितलं. त्याच्यावरती त्यांनी सांगितलं होतं अमोराव महाराजांनी, मला काही पथ्य पाळायला जमणार नाही, त्याची जबाबदारी तुम्ही घेताय का. गुरु म्हणले हो मी घेतोय. आणि मग घेतोय म्हटल्यानंतर मग त्यांनी नाम घेतलं. म्हणजे अशी परिस्थिती झाली. त्याच्यानंतर बरीच वर्ष गेली आणि मग त्याच्यानंतर यांच्या 9 तास ध्यान करत असत. 9 तास रोज, समारंभ नव्हे, रोज 9 तास ध्यान. तर ते सगळं करत असत. इतकी त्या माणसाची क्षमता विकसित झालेली ध्यानयोगामध्ये. आणि ज्यावेळेला सहज भाऊसाहेब महाराज एकदा म्हणले, अमोराया आता तुझं कसं बरं चाललंय, मग चांगलं चाललंय म्हणले, नेम वगैरे उत्तम चाललंय, आता काही भीती नाही ना. महाराज आता 55 वर्ष वय होऊन गेलं, 60ला आलो, आता कसली भीती म्हणले. फार छान झालं म्हणले भाऊसाहेब महाराज, आता माझी जबाबदारी संपली. झालं हे सगळं झालं. आणि हा संवाद झाल्यानंतर
ज्या वेळेला ते दोघेही नाही मला बसले त्यावेळेला यांचं ध्यान लागे ना की जबाबदारी संपली म्हणजे काय, त्यांना लक्षात आलं. म्हणजे अशा प्रकाराने गुरुनं कधी कधी शिष्याची परीक्षा चांगल्या चांगल्या शिष्यांची, हा म्हणजे आपलं तर सोडून देते, आपली परीक्षा घेत नाही त्याचं कारण आपल्याला माहिती. पण मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी न बोलता महाराज घोड्यावरती बसून त्या काळचा प्रवास आणि कधी निघाले, अमरा महाराज गपचूप पळत गेले त्याच्याकडे, काही बोलले नाही. 3, 4, 5 मैल पळत गेले त्यांच्या पाठीमागे. आणि मग त्याच्यानंतर भाऊसाहेब महाराजांना लक्षात आलं की कोणतरी पाठीमागे पळत होते. थांबले, काय रे अंबुराया, काय आहे? काय नाही, जबाबदारी संपली म्हणलात म्हणून आलो. काही करून जबाबदारी संपू देऊ नका म्हणजे, कारण या देहाचं काही सांगता येत नाही. मग कितीही झालं तरी देखील मतपरा हा आनंद गोष्टींच्यासाठी आहे. अरे कितीतरी आधार लागतो परमेश्वराचा. मी तुझा आहे, मला तू सांभाळ. रोज एकदा नमस्कार करताना एवढं वाक्य म्हणा की मी तुझा आहे. नमस्कार करताना लिस्ट नको. आमचे स्वामी म्हणायचे की हा नमस्कार करायला आला की देवाच्याच पोटात धडके भरते, आज काय लिस्ट आणले पण. लिस्ट बिस्ट काही नाही, मी तुझा आहे आणि मला सांभाळ. या ह्याच्यामध्ये तो सर्वज्ञ आहे, त्याला सगळं कळतंय आणि तुला सांभाळण्याची आवश्यकता हेही त्याला कळतंय. पण ते तुला कळू दे की मला सांभाळण्याची आवश्यकता आहे. म्हणून हा शब्द आहे मतपरा, की त्याच्या आश्रयाने आहे. अनन्य नैव योगेन माम ध्यायंता उपासते. म्हणून बोध जरी का पक्का झाला, तो आत्मा मीच आहे. गोका 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 सोहम, मी ब्रह्मस्वरूप आहे असं कितीही गोकलं, सिमेंट कॉन्क्रीट सारखा बोध पक्का व्हायला पाहिजे. पण सिमेंट कॉन्क्रीट ज्या वेळेला पक्क होत असतं त्यावेळेला पाणी घातल्याशिवाय ते पक्क होत नाही. नुसतंच जर का कोरडं सिमेंट आणलं तर कधी पक्क होत नाही, पाणी घालायला लागतं की नाही. भक्ती आहे ते पाणी आहे. नुसतं ज्ञान हे अशा रीतीने पक्क होऊ शकत नाही. यासाठी म्हणून भक्तीची आवश्यकता आहे. आणि या भक्तीच्या साठी म्हणून की ही फार महत्वाची गोष्ट आहे की स्वावलंबन, विचार, विवेक, अभ्यास, वैराग्य याने मळ जातो असं विनोबांनी म्हटलेलं आहे. परंतु हे सगळं मळ गेला तरी देखील जो सूक्ष्म मळ असतो तो पाण्यानेच व्हायला लागतो. भक्तीच्या पाण्याने हा मळ जातो. म्हणून हा एका बाजूला ध्यानयोग सांगायचा आहे, परंतु ध्यानयोगाला लोकांनी गौणात्मक, भक्तीच्या पुढे गौणत्व प्राप्त करून देऊ नये. नाही तर मग म्हणतील की काय नाही भक्तीच आहे बास, काय ध्यानयोग नको. म्हणून भगवंतांनी इथे बॅलन्स साधलेला आहे. येतु सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य मत्पराः अनन्य नैव योगेन माम ध्यायंतः उपासते. अनन्य योग याचा अर्थ अन्य कुठला आश्रय नाही असा एक अर्थ आहे. दुसरा कुठला आश्रय, अन्याश्रयाणाम त्यागाः अनन्यता. आणि दुसरा जो आहे अन्याश्रयाणाम त्यागा अनन्यता, तसं अन्य कोणी नाहीच आहे, तोच आहे, भगवंतच आहे किंवा एकच तत्व आहे. अशा प्रकारचा त्याला अनन्य योग असं, त्यालाच ज्ञानेश्वर महाराजांनी अभेद भक्तियोग असं नाव दिलं. भेदच नाही असा अभेद भक्तियोग. सर्व काळपर्यंत ते करणं अवघड आहे, पण तो काही काळपर्यंत तो जाणून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून ती गोष्ट जरी का भावनेने मी कितीही म्हटलं तरी त्याला भरीवता कशाने येईल की तत्वापर्यंत पोचलं पाहिजे. चित्त जोपर्यंत तत्वापर्यंत पोचत नाही तर ते काय करत असतं, विचारात राहतं. आणि विचार ही गोष्ट कधी पक्की नाही. पण तत्वापर्यंत चित्त पोचण्याच्यासाठी म्हणून चित्त आणि चैतन्य यांचा योग होणं काही काळासाठी, म्हणून चित्त हारपले अवघे चैतन्याचे झाले, पाहता पाहता अवघे विश्वची मावळले, मन रामे रंगले अवघे मनची राम झाले. ही जी स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे त्या स्थितीचा संस्कार असतो आणि तो संस्कार ज्ञानमय असतो. विचारांचा संस्कार ज्ञानमय असतो पण पुसट असतो, तो पक्का नसतो. त्याच्यासाठी म्हणून प्रत्यक्षात ते तत्व माझं चित्त त्याच्याशी संबंधित होणं म्हणजे जाणीवच. चित्त म्हणजे काही दुसरं तिसरं काही नाही, आपली जाणीव. चित्त नावाची कुठली तरी गोष्ट आहे ती कुठेतरी घालणार आहोत, काही नाही, आपली जाणीव, अस्तित्व याला धरून जर का राहता राहता आपली जाणीव पाहता पाहता
जाणीव जाते आपले चित्त तद्रूप होते असं समर्थांनी म्हटले. जाणीव त्या तत्वाशी संलग्न होऊन जाते, आत्मस्वरूपाशी संलग्न होऊन जाते. काही विचार करू नका, आत्मस्वरूप नावाची एक वेगळी काहीतरी गोष्ट आहे असं पण विचार करू नका. मीच स्वच स्फुर अनन्येनैव योगेन माम ध्यायन्ता उपासते तेषाम अहम समुद्धरता. त्याचा मी पूर्ण उद्धार करतो. तेषाम अहम समुद्धरता म्हणजे अशा प्रकारची गोष्ट आहे. त्याला भगवंताचा आधार कशाला पाहिजे? भगवंताचा आधार पाहिजे. अहो, डोळे मिटल्यानंतरच कळतं की आपल्याला आधार पाहिजे. काल्पनिक दृष्टीने आपण सगळे ब्रह्मरूपच आहोत, त्याच्यात काही प्रश्न नाही. डोळे मिटल्यानंतर आता मग चित्त चैतन्याशी एकरूप होणार हे सगळं पाठ आहे. चित्त हरपले अवघे चैतन्याचे झाले, अमकं झालं तमकं झालं. पण पुढच्या आठवड्यामध्ये याचं बारसं आहे आणि कुणाकुणाची लग्न आहेत हे सगळं. मग त्यांचा आहेर काय करायचा? मागच्या वेळी त्यांनी काय केलं होतं? कंप्लीट आहेर पॅक करून माणूस ध्यानात उठतो. हे जे काही सगळं आहे याच्यासाठी म्हणून तुला लक्षात घे की आधाराची फार 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 आवश्यकता आहे. तयारी होत असताना फारच महत्वाची गोष्ट. मग मीराबाईंनी फार छान मागितलं, उद्धवाला तू ध्यान दिलं, ज्ञान दिलंस. ध्यान उद्धवाला योग सांगितला कृष्णाने, उद्धवाला तू ध्यान दिलंस आणि का अर्जुनाला तू ज्ञान दिलंस. मीराबाई म्हणते तू अर्जुनाला ज्ञान दिलंस, उद्धवाला ध्यान दिलंस, पण मला ज्ञानही नको आणि ध्यानही नको. मला तू ज्ञान देऊ नकोस, मला तू ध्यान देऊ नकोस. माझ्याकडे तू ध्यान दे. माझ्याकडे तू ध्यान दे बाबा. माझं जे काही चाललेलं आहे ना त्याच्यामध्ये माझं कुठेही लटपटतं, कुठेही कुठल्याही परिस्थितीमध्ये या बाबतीमध्ये मला आधार पाहिजे. मग हा सगळा 12व्या अध्यायाचा विचार हा जो आहे की ईश्वर तत्वाशी एकरूप होतं, त्या ईश्वर तत्वाशी एकरूप होताना या ईश्वराचाच आधार घेऊन गुरुदेव असं म्हणत असत की हठयोग इज अ प्रोसेस इन विच वन स्टार्ट्स फ्रॉम बॉडी अँड रिचेस गॉड, बट देर इज अनदर प्रोसेस इन विच वन स्टार्ट्स विथ गॉड, दॅट इज कॉल्ड भक्ती. देवाबरोबरच निघायचं आणि देवापर्यंत पोहोचायचं, हा भक्तीचा मार्ग आहे. म्हणून प्रत्येक वेळेला चिदानंद रूप शिवोम शिवोम असं म्हटलं जातं. ते चिदानंद रूप शिवोम शिवोम सच्चिदानंद का नाही म्हटलं? कारण की सत हे अभिव्यक्तच नाही, ज्ञानस्वरूप आहे. चित हे अभिव्यक्त आहे, आनंद हे अभिव्यक्त आहे. म्हणून मी आहे असं म्हणताना चिदानंद रूप शिवोम शिवोम म्हणता म्हणता ज्या वेळेला एकरूप होईल त्यावेळेला ते सत्स्वरूप होईल. सच्चिदानंद असं म्हणत नाही, मी आहे असं म्हणत नाहीत. मग कितीतरी गोष्टी आहेत की सगुण का निर्गुण मारामारी नाहीच आहे. भांडणं ज्या वेळेला होतं त्यावेळेला दोघांनाही कळलेलं नसतं. त्या अखंडानंद स्वामी गोष्ट सांगायचे की एकदा अशाच प्रकारे सगुण का निर्गुण अशा प्रकारची भांडण चालली होती, साकार का निराकार, आणि मग त्याच्यामध्ये वाद चाललेला होता. आता साकारवाले कधी जिंकायचे नाहीत, निराकारवाले नेहमी जिंकायचे. मग त्याच्यानंतर एक पुजारी बुवा होता तिथला आणि तो असा दणदणीत होता. त्याने एक 10 किलोची मूर्ती आणली कुठली तरी आणि तो म्हणला की हे बघा हे आमचं साकार आहे, तुमचं निराकार आणा बरं, म्हणून याने मी तुम्हाला बडवतो, तुम्ही त्यांनी मला बडवा. कोण जिंकतो बघूया. तर अशा प्रकारे जरी काही मजाचा जरी भाग असला तरी सुद्धा शेवटी तत्वाचा जो भाग आहे तो तत्वाचा भाग विशेष आहेच आहे. निराकाराचा आराखडा वेदांनी तयार केला, पण ते काही जरी का झालं तरी देखील त्या सगळ्या गोष्टीमध्ये सगुणाची का निर्गुणाची ही चर्चा नाही चाललेली. भगवानांनी सांगितलं की याची आवश्यकता आहे, हे तुला करायला पाहिजे. जर का तू तसं नाही करायचं म्हटलास तरी तू तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. पण क्लेशोधिक तरच तेशाम, पण जो माझा आधार घेतो त्याला मात्र मी अशा प्रकाराने तेषाम समुद्धरता. कितीतरी मजा आहे याच्यामध्ये. तेषाम समुद्धरता याचं वर्णन जे आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी जे केलेलं आहे ते इतकं अप्रतिम केलेलं आहे की विधिते पाळीत, निषेधाते गाळीत, मजे देऊन जाळीत कर्म फळे.
हे किती कसं सुचलं असेल कोणाष्टक त्यांना. विधिते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्मफळे ययावरी पाही अर्जुना माझे टाई संन्यासुनी नाही करती कर्मे आणिक जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचून धाव आणिक नाही. शरीर याच्यासाठी की जे जे कर्म करतो आहे ते कर्म अंतिम मला हे ईश्वर प्राप्ती व्हावी यासाठी. जे जे काही बोलणं करतो आहे त्या बोलण्याचं सुद्धा जास्तीत जास्त भाग या ईश्वराशी संबंधित असतो. महाराजांना एखादा विचारलं होतं की मला या चातुर्मासाचा काहीतरी नेम सांगा. महाराज म्हणले की नेम सांगतो म्हणले की सोपा आहे नेम की कुठूनही आपल्या स्वतःची स्तुती अडूनही होईल असं बोलायचं नाही, दुसऱ्याची निंदा होईल असं बोलायचं नाही. यामुळे ते म्हणले 80% बोलणं कमी होईल आणि ते नामात लावायचं आणि या व्रताचं उद्यापन करायचं नाही उद्यापन करायचं नाही. म्हणून अशा प्रकारचं जे आहे कायिक वाचिक मानसिक भाव त्या मी वाचून धाव आणिक नाही. उद्देश आतमध्ये सदोदित आतमध्ये हा उद्देश की मला ईश्वराप्रतच जायचं आहे, ईश्वर तत्व अनुभवायचं आहे. काही त्याच्यामध्ये शाब्दिक छल करण्याचं कारण नाही. मी देवाच्या पायी जाणार आहे हे म्हणणं काय आणि तत्वाशी एकरूप होणार आहे हे म्हणणं काय हे एकच आहे. त्यामुळे आपण साध्या भाषेत बोलू की मी देवाच्या पायी जाणार आहे ईश्वर प्राप्तीच्यासाठी म्हणून मी प्रयत्न करणार आहे, नक्की या दिशेनेच जायचंय मला, हे कुठेतरी आतमध्ये असणं. आणि मग बाहेर कर्म करत असताना आतमध्ये या प्रकारचं ध्येय सदोदित जागृत असताना त्याच्या स्मरणात होणारी सर्व कर्म. गुरुदेवांना विचारलं होतं की कृष्णार्पण मस्तू म्हणून कर्म कृष्णार्पण होतात का? ते म्हटलं की नाही होत. कृष्णार्पण मस्तू म्हणून कर्म कृष्णार्पण होत नाही, पण कृष्णाच्या स्मरणात केलेली कर्म कृष्णार्पण होते. सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी सांगितलेल्या आहेत. खरोखरीच अशी गोष्ट आहे की देवाच्या स्मरणात राहा, त्याच्यासाठी म्हणून ताण घेऊ नका, तो आपल्यामध्येच आहे. जितकं म्हणून आम्ही स्वसंबंधित होऊ आणि त्याच ठिकाणी परमात्मा आहे ही गोष्ट, मग या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन करायला पाहिजे की एकतर योगपर पद्धतीने आम्ही त्या ठिकाणच्या जवळ पोचायचा प्रयत्न करणे, आणि दुसरं म्हणजे मी काही करत नाही, मला नुसतं जर स्मरण करतो, नाम घेतो, काही जे काही स्मरण करतो अस्तित्वाला धरून घे, तो तिथं आहे या अस्तित्वाला धरून घे. अस्तित्वाला धरून घेतल्यानंतर ते कारणी लागलं म्हणून समज. म्हणून ही गोष्ट करता 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 ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे तयाचे काय एक सांगे जे सर्व मी करी, त्याचं सगळं मीच करतो, त्याच्यासाठी त्याला काही करायला लागत नाही असं जे म्हणलं ते श्याम हम समुद्र. 6व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की उद्धरेत आत्मनात्मान, स्वतःचा उद्धार स्वतःच करावा असं 6व्या अध्यायात म्हटलेलं आहे. आणि 12व्या अध्यायामध्ये त्याचा मी संपूर्ण उद्धार करतो, म्हणजे आता ही पॉलिसी बदलली का काय असं आपल्याला वाटेल, पण ती पॉलिसी बदलण्याचा प्रश्न नाहीये. एका पातळीवरती तू ये मग मी तुला हात देऊ शकेन असं भगवंतांना म्हणायचंय. अंतिम उद्धार मीच करणार आहे, परंतु तू जर का स्वतःच एका पातळीपर्यंत आला नाहीस तर तुला हात तरी मी कसा देणार. म्हणून इंग्रजीमध्ये म्हणतात ना हेल्पस टू हेल्प यू, त्याप्रमाणे तू स्वतः कुठेतरी पातळी काढ. उत म्हणजे वर, धार म्हणजे धारण करणे, वर म्हणजे या भागामध्ये येतो न या ठाव अवघे लक्षा याचे भाव, उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान, आघाता वेगळा असे ठावा हा निराळा, तुका म्हणे स्थळ धरून राहिलो अचळ. हे ते भाग उत म्हणजे वर, तिथंच आपली अवधान लक्ष तिथंच केंद्रित करून राहणे. उद्धार धारण करणे, स्वची जाणीव आहे तिथंच धारण करणे. त्यासाठी म्हणून व्यक्तिमत्वावरती जर का मला सारखं यायचं नसेल तर मला त्या ठिकाणी स्वची जाणीव तिथं धारण करणे. ध्यान योगामध्ये याची सवय लागते, मग इतर वेळेला पण आपण करू शकतो. खरं तर ध्यानाची आवश्यकता काय, जर का इथं मला ते धारण करतायत
नाही ना होत, म्हणून मला शांत बसायला लागतं. शिष्या एकांती बैसावे, ते हे समजवून घ्यावे. धरावे सांडावे अखंड प्रभंजनासे, एकांती मौन धरून बैसे. सावध पाता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होती. उच्चारे विण जे शब्द, ते जाणावे सहज शब्द. प्रत्यय येते परंतु नाद काहीच नाही, ते शब्द सांडून बैसला. तोची योगी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला. याची कारण काही उच्चार नाही, अशा प्रकारची स्थिती ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी धरून श्रीहरी जपे सुद्धा, ती ही स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे थोडा वेळ. त्याच्यासाठीची प्रॅक्टिस आहे. म्हणून उत याचा अर्थ वर धारण करणे, आणि वर धारण करणे, उत या शब्दाचाच अर्थ वर येणे, वर धारण करणे. पोरांना आईबाबा गेलेले असले की ऊत येतो असं म्हणतात. तो ऊत येतो म्हणजे असं ते उसळतं, ते सगळं दूध सुद्धा उतू जातं. उतू जातं म्हणजे ते वर येतं, उतू जातं. उत याचा अर्थ वर. धार म्हणजे धारण करणे. उद्धार म्हणजे दुसरं कोणी करणार आहे असं नाही, आपणच आपला उद्धार करावा. भगवद्गीता असं सांगते. परंतु पुढे ज्यावेळेला भक्तीचा योग आहे त्यावेळेला आपण आपला उद्धार करताना आपल्याला असं जाणवतं की नाही रे बाबा, मला हे जमत आहे, मग मत पराहा असं होतं. मग तो थोडासा हात द्यायला सुरुवात करतो. समजून येतं की हा प्रयत्नशील आहे, मग मी ह्याला हात देईन. हा जर का प्रयत्नशील नसेल, नुसतं जर का ठोंब्यासारखा पडून राहिला असेल, तुझं तू बघ. पण मी प्रयत्न करतोय, पण मला उठता येत नाहीये. मूल ज्या वेळेला उठायचा प्रयत्न करत असतं, एक एक पाऊल टाकायचा प्रयत्न करत असतं, आई जवळ असते, देत नाही हात. परंतु जेव्हा आईचाच आधार घ्यायचा प्रयत्न करत, देतेच. काही झालं तरी तिला राहवतच नाही, पडून देणार नाही काही झालं. रामकृष्ण असं म्हणतात की ज्याचा हात आईने धरला त्याचा पाय ती बेताल पडू देणार नाही जीवनामध्ये. हे अशी गोष्ट आहे की धरायला लागतो आधार. उद्धरेत आत्मनात्मानम, स्वतःच स्वतःची जाणीव वरती धरणे, हे सगळं करणे ध्यानयोगासाठी आवश्यक आहे. पण तेषामाम समुद्धरता हे म्हणताना एक वेगळी भूमिका आहे. संपूर्ण उद्धार, केवळ ध्यान लागणे हा भाग नाहीये, संपूर्ण उद्धार असं म्हणतायत या ठिकाणी. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी, जयाच्या हृदय भुवनी विराजती. पुढे अद्वेष्टा सर्वभूतानाम, त्याचं वर्णन करताना महाराज जे काय वर्णन करतात अप्रतिम. जीव आणि परमात्मा दोन्ही ऐक्यासनावर बसून ज्याच्या हृदय भुवनी विराजती असं त्याचं वर्णन केलं. हे जे आहे उद्धार म्हणजे केवळ ध्यान लागणे, योगस्थिती प्राप्त होणे असं नसून सगळ्याकडे त्या ईश्वराचा आविर्भाव प्रत्येक ठिकाणी त्याला जाणवणे, प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं म्हणून तो जातोय त्या ठिकाणी ईश्वराचं सान्निध्य असणे, अंतःकरणाला ज्ञानदृष्टीने पाहता येणे, या दोन्ही गोष्टींच्यासाठी म्हणून संपूर्ण उद्धार असं म्हणतात. अखंडानंद स्वामींनी याची फार सुंदर विवरण केलंय की ते म्हणलं की समुद्धार म्हणजे कसा असतो की म्हणलं की आम्ही लहानपणी शाळेत जायचो आणि शाळा लांब होती, खेड्यातली शाळा, मध्ये एक छोटासा ओढा होता आणि मग त्या ओढ्यात आणि त्याची नदी म्हणजे असं थोडंसं नावेतनंच जायला लागायचं पलीकडे, खूप मोठा होता. बाजूबाजूला चिखल असायचा. मग ते नावाडी होता तो करारी होता खूप. चिखलाचे पाय पुसून व्यवस्थित रीतीने नाव घाण होता कामाने असा तो होता. त्या सगळ्या पोरांना तिथं थांबवायचा, पाय बी साफ करून घ्यायला लावायचा, मग त्यांना चढायला लावायचा. पण म्हणले आमची त्या नावाड्याची मैत्री झाली होती. आमची त्या नावाड्याची मैत्री झाली होती. त्यामुळे आम्ही त्याच्याशी बोलायचो. मग तो हळूहळू आमची जास्ती घट्ट मैत्री झाली. आणि मग आम्ही लांबून ज्या वेळेला यायचो ना त्यावेळेला इतर मुलांना सांगायचं पाय पुस वरती जा. आम्ही लांबून यायचो ना त्यावेळेला जिथपासून चिखल सुरू व्हायचा ना त्याच्या अगोदरच तो आम्हाला उचलायचा आणि तो उचलूनच तो नावेत ठेवायचा. आमच्या पायाला तो चिखल लागूनच द्यायचा नाही. याला म्हणतात समुद्धरता. तेशाम आम, पण नावाची मैत्री झाली पाहिजे. म्हणजे भावनात्मक रीतीने सख्य भक्तीने परमेश्वराच्या जवळ जा. तो आपला आहे, द्यायचं कारण नाही.
2 फटके मारले तरी चालतील, असं आईच्या बाबतीत आपली भूमिका असते की नाही, तसं त्याच्या बाबतीत माझा आहे. तसंच मी त्याला कवणाशी भांडणू कवण माझे साहे, माझे कोण आहे तुझं विण. तुकाराम महाराज म्हणतात की मी भांडणार तरी कुणाशी, कवणाशी भांडू कवण माझे साहे, माझे कोण आहे तुझं विण. अशा प्रकाराने त्यांचं बोलणं आपल्याला आश्चर्य वाटेल. आसन शयन भोजन गोविंदे, भरले आनंदे त्रिभुवने. सगळं आवडीच्या आले आहाराचे रूप, पृथक संकल्प मावळले. तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग, बैसला अभंग एकविध. अभंग म्हणजे भंग नाही, अनइंटरप्टेड आणि युनिफॉर्म. अंतःकरणाला भगवंताचा रंग बसला. ही जी त्यांची स्थिती आहे, त्या स्थितीच्या बाबतीमध्ये या सगळ्यांना मिळून सांगतात. पण त्याला थोडं थोडं एका बाजूला भगवत भक्ती जी आम्ही करतो आहोत ती सोडून देण्याची गरज नाही, पण त्याच्यात जिवंतपणा आणा, त्याच्यात अस्तित्वाचा जिवंतपणा. याला मी तुम्हाला सांगतो एक इन्सिडन्स की ज्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांचा स्वामी स्वरूपानंदांचा फोटो होता आणि त्याला फ्रेम बदलायची होती आणि स्वामींना ती फ्रेम बदलायची होती म्हणून त्या फ्रेम मेकरच्याकडे टाकलं. तर त्याला सांगितलं होतं की तू ज्यावेळेला फ्रेम बदलशील त्यावेळेला मला बोलव आणि मी तिथं थांबून माझ्यासमोर फ्रेम बदलायची. म्हणजे काय, तर तो फोटो पालथा टाकून वगैरे वगैरे मला चालणार नाही. हे बघा त्याच्यामध्ये असं काय होतं ते जो भक्त आहे त्याच्या अंतःकरणाची कथा चाललेली आहे. त्या भक्ताच्या अंतःकरणाच्या मध्ये ही गोष्ट त्याला मान्यच नाही की तो फोटो फ्रेमवाला त्याच्यावरती पाय ठेवेल वगैरे, त्यांना चालणार नाही, हे मला चालणार नाही म्हणून तिथं जाऊन बसले आणि करून घेतलं. ही गोष्ट आपल्याला वाटतं की काय, पण असं जर का उत्कट भावना असल्याशिवाय असं माणूस करूच शकणार. मग हा जो सगुणाचा आधार आहे याच्यासाठी म्हणून कितीतरी अस्तित्व आहे त्याच्यामध्ये, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पुढे ज्या वेळेला ठेवलं नैवेद्य त्यावेळेला तो समोर आहे ही भूमिका, नमस्कार करताना तो समोर आहे ही भूमिका, कुठेही नमस्कार करा त्या ठिकाणी तो आहे. मग एकात्मिक भावनात्मक बाजू सांभाळली जाणे आणि दुसऱ्या बाजूला योगात्मक भूमिका. त्याच्यावरती अखंडानंदाने असं म्हटलंय की आपने अगर आपका घोडा बेचा, ते ध्यान लागत नाही, काय झालं तरी देखील मन तिथं स्थिर होत नाही. आपने आपका घोड़ा बेचा, दूसरे दिन घोड़ा वापस आ गए, फिर उसे वहीं लेके जाओ जहां बेचा है. मग त्याच्यानंतर परत 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 असं करता करता थोड़े दिन के बाद में वो घोड़े को आदत पड़ जाएगी वहां रहने की. घोड़े को ऐसी आदत लगाना यही अभ्यास योग है. हा ध्यानाचा अभ्यास आहे की मन राहतच नाही तिथं, चित्त तिथंच राहत. पुन्हा पुन्हा तिथं ठेव, पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन होतेस. पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करायची, आत्मस्वरूपावरती केंद्रित करणं. सदा स्वरूपानुसंधान केव्हा जमेल तेव्हा जमेल, पण काही काळ तरी जमू दे. मग दररोज नीटपणाने आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करणे ही एका बाजूला, आणि माझी जी भक्तिभावाची जी एकंदरच मनाची भूमिका आहे ती भूमिका घेऊन अधिकाधिक उत्कट करत राहणे, या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या समुद्धरता. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी. म्हणजे मी त्याचा सर्वतोपरी उद्धार करणारा होतो भवामी. आणि नचिरेत पार्थ, नचिरेत म्हणजे मध्ये अजिबात वेळ न जाता. भगवानांना असं वाटतं की मध्ये काय वेळ गेला नाही, आपल्याला वाटतं किती वेळ चालला आहे, पण त्यांच्या दृष्टीने काहीच वेळ गेला नाही. मग असा विचार करू नको किती वेळ लागेल, केव्हा जाऊन पोहोचेल, विचार करायचा. आपल्याला जी स्फुरण आहे, जी उर्मी आहे त्यानुसार करत राहणे, कार्याच्या दृष्टीने पण ते करत राहणे, साधनेच्या दृष्टीने करत राहणे. सुषमाताई हे त्याचा उदाहरण आहे की स्फुरण आहे स्वामींचं सगळं शब्द साठवून ठेवला गेला पाहिजे, त्याच्यासाठी जन्मभर कार्य केलं. काही कधीही कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता
काय मोडतोड झाली तर होऊ देत, पण तू ही गोष्ट झाली पाहिजे. ही गोष्ट फार सामान्य नाही आहे. ती गोष्ट एका बाजूला ध्यान साधना सांभाळणे आणि भक्तिभाव या तीन गोष्टींचं एकत्रीकरण, माझं कर्म, त्याच्यातला अहंकार टाकून देऊन करणे, कर्मयोग. दुसरी गोष्ट म्हणजे ध्यानयोग, हा कर्मयोगाचाच भाग आहे पण करायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी भक्ती आहे त्याच्यासाठी प्रार्थना करायला पाहिजे. भक्ती ही कुठल्याही कृतीने मिळत नाही, भक्ती ही परमेश्वराच्या कृपेनेच मिळते. पण आमच्या कृतीने आम्ही स्वतःचं मन मी तुला अर्पण करतो आहे असं म्हण, मी तुझा आहे असं म्हण, मी कुणी नाही, माझं काही नाही, मला काही नको असं म्हणायला खूप त्रास होतो. सर्व काही तू आहे, सर्व काही तुझं आहे, तुझी इच्छा ती माझी इच्छा असं आपण म्हणू शकतो, जरूर म्हणावं. म्हणून एका बाजूला भावनात्मक बाजू, एका बाजूला योगात्मक बाजू, तिसरी कर्माची, या त्रिवेणी संगम झाला. निश्चितपणाने भगवंताजवळ उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं आश्वासन आहे, तेषा माम समुद्धरता मृत्यू संसार सागर, म्हणजे सगळं बदलतं विश्व आहे, त्याच्यामध्ये न बदलणारं तत्व प्राप्त करून देणं, अमृत तत्व प्राप्त करून देणं या मृत्यू सागरामध्ये, हे मी करीन. तुझ्याच आतमध्ये त्याचं ज्ञान होईल, मीच प्रगट होईन तुझ्या आतमध्ये. पण हे करताना या तीन गोष्टी सांभाळ. त्याला तरी देखील खूप आधार लागतो, त्याची जबाबदारी माझी. तुझं तू काम कर, भगवान त्यांचं काम करतीलच करतील असं त्यांनी निश्चित प्रतिज्ञापूर्वक सांगितलंय. आणि त्याच्या बाबतीमध्ये शंका घेण्याचं काही कारण नाही. आपणही करतो आहोत. आणि ते करताना हे जे विलक्षण श्लोक आहेत भगवद्गीतेमधले, त्याचा आधार, संतांच्या जीवनाचा आधार आणि मुख्य म्हणजे देवाचं अस्तित्व धरून ठेवणे या भावनेचा आधार, यांनी निश्चितपणाने आपण तिथपर्यंत पोचू. स्वामी म्हणायचे सगळे संत तुमच्या पाठीमागे आहेत, नक्की आहेत, त्यानुसार आपल्या पाठीमागे आहेत. आशीर्वाद स्वामींचा आहे, आनंदात राहा, त्याचा अर्थ स्वच्या आनंदात राहा, स्वानंदात राहा. तोच त्यांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवणं आज मी या श्लोकाच्या प्रतिपादनाच्या माध्यमातून केलं. जे काय आहे ते सद्गुरूंच्या चरणी अर्पण असो. हरि ओम तत्सत. विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विराय तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओ